कारण भोंदू अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये एसआयटीची टीम दाखल झाली आहे। एसआयटी सोबत फॉरेन्सिकची टीमही ओकस या कार्यालयात दाखल झालेली आहे आणि या टीमकडून आता या संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली जाते। या ठिकाणी काही कागदपत्र सापडतायत का ते या सगळ्या पथकाकडून शोध घेतला जातोय। एसआयटी सोबतच फॉरेन्सिकची टीम देखील या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे। ओकस कार्यालय हे भोंदू खरातचं आणि त्याच्याच कार्यालयामध्ये आता एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। चंदन पूजाधिकारी थेट आपल्यासोबत जोडलेले आहेत नाशिकमधून। चंदन, ओकस या भोंदूबाबाच्या खरं तर कार्यालयामध्ये एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। आत्ताचे अपडेट्स काय मिळतात, नेमकं काय काय समोर येऊ शकतात घडामोडी? अत्यंत महत्त्वाचा तपास जो आहे तो सध्या एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे। आपण माझ्या मागे जर बघितलं तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेलं भोंदूबाबा अशोक खरातचं हे ओकस प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्सचं ऑफिस आहे। खरं तर नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं हे ऑफिस फक्त दाखवण्यापुरतं प्रॉपर्टी डेव्हलपर्सचं ऑफिस आहे, मात्र प्रत्यक्षात इथे ज्या पद्धतीनं सगळे कारनामे होत होते ते आता या सगळ्या तपासामध्ये समोर आलेले आहेत। महिलांचं लैंगिक शोषण असेल किंवा लोकांना या ठिकाणी आर्थिक फसवणूक त्यांची करणं असेल, हे सगळे प्रकार जे आहेत ते या ठिकाणी होत होते आणि त्याच्यामुळे आता या संपूर्ण गुन्ह्याचं केंद्रबिंदू ठरतंय ते नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं भोंदूबाबा अशोक खरातचं हे ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्सचं कार्यालय। आपण त्या ठिकाणी बघतोय की अधिकारी जे आहेत ते आतमध्ये तपास करता आहेत। या संपूर्ण ऑफिसमध्ये आत्तापर्यंत अनेक पुरावे हाती लागलेले आहेत, मात्र या व्यतिरिक्त देखील काही डिजिटल पुरावे, काही पेन ड्राईव्स किंवा काही हार्ड ड्राईव्स, त्याशिवाय काही कॅमेरेज फुटेज जे आहेत ते या ठिकाणी हाती लागतात का याचा देखील तपास जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल व्हॅन देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे डिजिटल पुराव्याची शहानिशा जी आहे ती तात्काळ या ठिकाणी केली जाते। आपल्याला माहिती आहे हा संपूर्ण गुन्हा जो आहे त्या संपूर्ण गुन्हा करण्याचं ठिकाण जे आहे ते म्हणजे ओकस प्रॉपर्टीचं हे कार्यालय आणि त्याच्यामुळे याच कार्यालयामध्ये सध्या फॉरेन्सिकची टीम, फॉरेन्सिकचे एक्सपर्ट जे आहेत ते दाखल झालेले आहेत। एसआयटीचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये ओकस प्रॉपर्टीजची ही जी कार्यालयाची जागा आहे जी या संपूर्ण केसमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे तिची तपासणी सध्या एसआयटी आणि चंदन या कारवाईवरती लक्ष ठेवून प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।